नमस्कार सर्वांना, नवरात्रीच्या शुभेच्छा। आणि आता मी जाते आर्यादुर्गा मंदिरात देवीचं दर्शन घ्यायला। आणि आता जरी पावसाळ्याचं वातावरण कधी येऊ शकतं, ऊन आहे, म्हणून आजचा हा माझा वेगळा पेहराव, ही कॅप घालून। तर आता आपण जाऊया देवीच्या दर्शनाला। तर आता देवीच्या दर्शनाला जात आहे। तर आमच्या भाभी दिसतायत का बघूया। काय म्हणताय, कशा आहात? बरं आहे ना? हो बरी आहे। भरपूर दिवसांनी दिसले। हो आता मी रिटायर झाले ना। हा त्यामुळे हो हो। आणि काय आहे तुमचं छान मस्त दुकान असं। हो हो छान। आणि ह्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा दिसणारा असा फ्रेश चेहरा, हा फार महत्वाचा वाटतो। बाकी घ्या काळजी घ्या। चालेल, पण काळजी घ्या। हो हो चालेल। तर असा आमचा हा गजबजलेला रस्ता। ट्रॅफिक जाम हे आमच्या आचरा रोडचं वैशिष्ट्य। तरी पण त्यातून जायला सुद्धा असं फार मजा वाटते। आपल्याच कणकवलीचं असं हे मनोहर चित्र टिपायला खूपच छान वाटत आहे। सर्व प्रकारची फळं, भाजी, फुलांचे हार। तर आता देवदर्शनाला जाताना वाटेत माझी बँक ऑफ महाराष्ट्र कणकवली शाखा भेटली आहे, जिथून मी निवृत्त झालेली आहे। तर जाताना म्हटलं की या बँक देवीचं पण आपण दर्शन घेऊया आणि तिला वंदन करूया। तर आता बँकेतून निघाल्यानंतर आम्ही आर्यादुर्गा मंदिरकडे जात आहोत। आणि ही आमची गड नदी। या नदीच्या अनेक आठवणी आहेत। ज्यावेळी हे पूल छोटं होतं त्यावेळी भरपूर, ज्यावेळी पूर यायचा त्यावेळी आम्ही ते बघायला यायचो। आता पूल उंच केलंय, पण काही काही गोष्टी ह्या नेहमी आपल्या आठवणीत ठेवायच्या असतात। तर असं हे सुंदर आमचं कणकवलीची साक्ष देणारं गड नदीचं पूल। तर आम्ही आता दर्शनासाठी आतमध्ये वळलेलो आहोत, आतल्या रस्त्याला। आणि इथून पण हा दिसणारा सुंदर निसर्ग आणि आतुरता आता फक्त देवीच्या दर्शनाची। इथे पार्किंगसाठी असलेली ही गाडी पार्किंगसाठी असलेली सोय ना, गर्दीच्या वेळेला खूप उपयुक्त वाटते। आणि आता आम्ही येतोय मंदिर परिसरात। आणि आता आम्ही देवीच्या पोटी भरण्यासाठी पोटी घ्यायला आलेलो आहोत। मंदिरात प्रवेश करायच्या अगोदर इथे असलेली पाय धुण्यासाठी पाण्याची छान व्यवस्था। तर नवरात्री निमित्त होणार ह्या सगळ्या सुंदर कार्यक्रमांचं इथे बोर्ड आहे। आपण जमेल तसं ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहायला हवं असं मला मनापासून वाटतंय। बघूया आता किती जमतं। आणि अशा या शांत वातावरणात आता मी प्रवेश करते उंबऱ्याला नमस्कार करून। सर्वत्र सजलेलं हे सुंदर वातावरण आणि उदबत्ती, धूप आणि यांचा येणारा सुवासिक वास मन प्रसन्न करत आहे। आणि आता देवीची ओटी भरते आम्ही। आणि आता सुंदर अशा देवीच्या दर्शनानंतर
मी देवीची ओटी भरली आहे आणि मी दिलेली ओटीत जी वेणी होती ती देवीने छान माळलेली आहे. आपण दिलेलं फूल देवीच्या चरणी किंवा देवीला अर्पण केलं आणि तिने त्याचा स्वीकार केला की मनाला खूप समाधान वाटतंय. आणि आता आपण प्रदक्षिणा मार्गावरती आहोत. अतिशय शांत असल्यामुळे मी थोडा वेळ शांत राहत आहे. बरोबर दर्शन घेतल्यानंतर आता आरती चालू झालेली आहे आणि त्या आरतीचाही लाभ मिळालेला आहे. त्वमेव विद्या द्रविण त्वमेव सर्व मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करोमि यज्ञं सकल परस्मै नारायणायति समर्पयाम्यहं केशवं रामनारायणं कृष्णं वासुदेवरे तं माधवं गोपिकां जानकीनायकं रामचन्द्र हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. सुंदर सजवलेली ही पालखी. या पालखीतून देवी रोज संध्याकाळी देवीसोबत आपण प्रदक्षिणा पूर्ण देवाला घालतो आणि सुंदर सजवलेली आहे. खूप छान आणि अशा सुंदर पालखीतून देवी सोबतची आमची प्रदक्षिणा खूप छान वाटते. आणि आता आम्ही गोपुरी आश्रमाकडून छोट्या पुलावरनं शॉर्टकटने घरी जात आहोत. गोपुरी आश्रम वागदे आणि आपला हा निसर्गरम्य परिसर आपण रोज पाहतो, तरी तो रोज नव्याने आपल्या भेटीस येतो आणि असं आपल्याला तो रोज पाहावासा वाटतो. आणि ही आपली गड नदी आता आपल्याला दुसऱ्या पुलावरून भेटते आहे. तर आज देवीच्या दर्शनाने मन खूप प्रसन्न झालं आहे. देवी आम्हाला सगळ्यांना सुखी ठेव अशी देवीच्या चरणी प्रार्थना करते आणि थांबते. धन्यवाद.